हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण स्टडी करतोय डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेस, ज्याच्यामध्ये आपली चालू आहे एक्सरसाइज 4.1 आपली झाली आहे आणि एक्सरसाइज 4.2 साठी जो बेसिक पार्ट आपल्याला लागणार आहे विच इज द प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट्स, तो आज आपण ह्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. तर चला बघूया काय आहेत डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज. तर बघा, प्रॉपर्टीज ऑफ अ डिटर्मिनंट, त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगितले बघा. तर the value of determinant remain unchanged. Value of determinant remains unchanged if the rows are turned into the columns and columns turned into the rows. जे काय म्हटलं या प्रॉपर्टी मध्ये की डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ती चेंज होणार नाही कधी, जर तुम्ही रो ला कॉलम केला आणि कॉलमला रो केला. म्हणजेच आपण एक्झाम्पलने समजून घेऊया बघा. तर सपोज एक डिटर्मिनंट घेतला मी 1 2 3 4 असा हा 2/2 चा एक डिटर्मिनंट घेतला. तर ते म्हणतात की याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू चेंज होणार नाही. म्हणजे याची व्हॅल्यू काय असेल तर आपण याची व्हॅल्यू काढून घेऊया. ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू येईल बघा 1 into 4 याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 4 minus 3 into 2 that is 6 which is equal to -2. तर ही व्हॅल्यू चेंज होणार नाही. जर तुम्ही हे जे रोज आहेत ह्या रोला जर कॉलम बनवलं तर ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होणार नाही. म्हणजे बघा, आता हा जो रो होता 1 2 त्याला मी रोचा करून टाकला कॉलम. हा 3 4 जो रो आहे त्याला मी बनवून टाकला कॉलम. म्हणजे जे रोचे एलिमेंट होते ते मी कॉलम मध्ये टाकले. बघूया आता याची व्हॅल्यू काय येते. याची व्हॅल्यू काढली तर 4 into 1 झाला 4, 3 into 2 झाला 6 which is equal to -2. बघा, ह्या दोन्ही याच्या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या दोन्ही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज इक्वल आल्या. जर तुम्ही रोजचे तुम्ही कॉलम बनवले किंवा ह्या कॉलमचा तुम्ही रो जरी केला तरी काय होतंय तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही. पण सगळेचे सगळे रो तुम्ही सगळेच्या सगळ्या कॉलम मध्ये ट्रान्सफर करायचे किंवा सगळेचे सगळे कॉलम तुम्ही रो मध्ये ट्रान्सफर करायचे. असं केलं तर तो डिटर्मिनंट चेंज होणार नाही. किंवा एखादं 3/3 चं एक्झाम्पल घेऊया बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 असा हा एक डिटर्मिनंट आहे. यांचं म्हणणं आहे की तुम्ही हे जे रोज आहेत, हे जे रोज दिसत आहेत ह्या रोजला तुम्ही कॉलम मध्ये लिहू शकता. म्हणजेच 1 2 3 त्याच्यानंतर 4 5 6 7 8 9 आणि येणाऱ्या ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आणि ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही दोन्ही व्हॅल्यू काय असतील, इक्वल असतील, सेम. तर जाऊया प्रॉपर्टी नंबर 2 कडे. इफ एनी टू रोज or column of a determinant are interchanged then the value of determinant changes its sign. जर आता त्यांचं काय म्हणणं आहे की जर तुम्ही कुठल्याही डिटर्मिनंटचे 2 रो किंवा 2 कॉलम एकमेकांबरोबर इंटरचेंज केले तर त्या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ती चेंज होते, पण फक्त त्याचं चेंज मध्ये काय होतं तर त्याचं साइन चेंज होतं. फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल घेऊन समजून घेऊया. वरच एक्झाम्पल घेऊया. 1 2 3 4 हा एक डिटर्मिनंट. आता जर मी हा फर्स्ट सेकंड कॉलम मी फर्स्ट लिहिला आणि फर्स्ट कॉलम सेकंड लिहिला, म्हणजे 2 4 1 3 असं मी फक्त कॉलमची पोझिशन इंटरचेंज केली. कॉलम C1 जो होता आणि C2 जो होता त्यांच्या पोझिशन इंटरचेंज केल्या. C2 ला C1 च्या जागी लिहिलं आणि C1 ला C2 च्या जागी लिहिलं. तर आता याच्यात काय चेंज होतोय बघा. याची व्हॅल्यू असेल 4 - 6 दॅट इज -2 आणि याची व्हॅल्यू काय येते बघा 3 into 2 दॅट इज 6 - 4 विच इज इक्वल टू 2. दोघांची ही व्हॅल्यू सेम आहे, फक्त चेंज काय आहे तर चेंज इन साइन. फक्त तुमचं एकाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर दुसऱ्याची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल. बघा, ही निगेटिव्ह होती तर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली. तसंच जर सपोज 3/3 चं एखादं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर बघा 1 0 1 2 1 0 3 0 1. आता आपण काय घेतलं, हा एक डिटर्मिनंट घेतला. त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. आधी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना आपण 1 ॲज इट इज ठेवतो. ह्या दोघांचा गुणाकार, सो 1 into 1 झाला 1 मायनस 0 into 0 झाला 0 मायनस 0 हा एलिमेंट घेतो. त्याच्यानंतर 2 into 1 दॅट इज 2 मायनस 0 into 3 दॅट इज 0 प्लस हा एलिमेंट घ्यायचा 1 2 into 0 that is 0 minus 3 into 1 that is 3. So it's 1. 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 होऊन जाईल, -0
आणि हे झालं -3 विच इज इक्वल टू -2. आन्सर आलं -2. आता हा जो डिटर्मिनंट आहे, तर बघा आता मी ह्या डिटर्मिनंटचे काय करते, कुठलेही 2 रो किंवा 2 कॉलम, आपण रो घेऊया, कुठलेही 2 रो इंटरचेंज केले, म्हणजे हा जो रो आहे R1, हा दुसरा रो आहे R2 आणि हा तिसरा रो आहे R3. मी R1 आणि R2 इंटरचेंज केले. इंटरचेंज केले म्हणजे काय, की R1 च्या ठिकाणी R2 लिहायचा, R2 च्या ठिकाणी R1 लिहायचा, म्हणजे 2 1 0 1 0 1 मी ह्या व्हॅल्यूज फक्त इंटरचेंज केल्या. आणि जो तिसरा रो होता त्याला तसंच ठेवलं, त्याच्यामध्ये जर चेंज केला नाही. आता याची व्हॅल्यू काय येते ते बघूया. सो 2 घेतला पहिला एलिमेंट, 0 इंटू 1 झाला 0, -1 इंटू 0 झाला 0, -1 1 इंटू 1 झाला 3, -3 अँड प्लस 0 इंटू काही केलं तरी आन्सर 0 येणार आहे, इंटू -1 इंटू 1 -2 दॅट इज -2, 1 -3 दॅट इज -2 अँड प्लस 0 which is equal to -1 into -2 which is equal to 2. बघा इथे 2 आला होता आणि याचा आन्सर -2 आलाय. म्हणजे जर तुम्ही कुठल्याही डिटर्मिनंटचे 2 रो किंवा 2 कॉलम जर तुम्ही इंटरचेंज केले, इंटरचेंज म्हणजे काय, त्यांची पोझिशन फक्त एक्सचेंज केली, तर त्याच्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू मध्ये काय चेंज होतो, तर व्हॅल्यू सेम येतात, फक्त साइन त्यांचे अपोजिट असतात. मग ही जी प्रॉपर्टी आहे किंवा याला आपण ऑपरेशन म्हणूया, ऑपरेशन कसलं की इंटरचेंज ऑपरेशन. तर हे दाखवतात कसं बघा, तर इंटरचेंज दाखवण्यासाठी आपण समजा रो इंटरचेंज करत असू आपण, तर R1 इंटरचेंजेस टू R2 आणि हे दाखवताना दोन्ही मध्ये डबल हेडेड एरो यूज करायचा. इथे बघा ह्या केस मध्ये आपण काय केलं होतं, तर R1 आणि R2 च्या पोझिशन चेंज केल्या होत्या, म्हणून हे ऑपरेशन किंवा ही प्रॉपर्टी कशी शो करणार आपण, R1 इंटरचेंजेस टू R2, हा जो डबल हेडेड एरो आहे याला इंटरचेंज असं यूज करायचं. किंवा जर तुम्ही कॉलम चेंज केले असतील तर तुम्ही कसं लिहिणार, C1 इंटरचेंजेस टू C2, ह्याप्रमाणे तुम्ही R1 चा R3 बरोबर पण इंटरचेंज करू शकता, C1 चा C3 बरोबर पण करू शकता, C2 C3 करू शकता, R2 R3 करू शकता, कुठलेही 2 रो किंवा कोणतेही 2 कॉलम इंटरचेंज करायचे, पण एका वेळेला एकच ऑपरेशन करायचं. म्हणजे आयदर तुम्ही रोज इंटरचेंज करा किंवा कॉलम करा, म्हणजेच तुम्ही रोला कॉलम आणि कॉलमला रो असं इंटरचेंज करू शकत नाही. आणि जर करायचं असेल तर सगळेचे सगळे रो आणि सगळेचे सगळे कॉलम तुम्हाला इंटरचेंज करावे लागतील. ओके, तर हे झालं प्रॉपर्टी नंबर 2. आता जाऊया प्रॉपर्टी नंबर 3 कडे. तर प्रॉपर्टी नंबर 3 काय सांगितली आहे बघा. सो प्रॉपर्टी नंबर 3, इफ any two rows or column of a determinant are identical, then the value of determinant is 0. जर कुठल्याही डिटर्मिनंटचे 2 रो किंवा 2 कॉलम, कोणतेही 2 रो किंवा कोणतेही 2 कॉलम जर आयडेंटिकल याचा अर्थ सेम जर असतील, तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते. बघा समजा आपण एक डिटर्मिनंट कन्सिडर करूया, 1 2 3 0 1 2 and 1 2 3. आता ह्या डिटर्मिनंट मध्ये काय की R1 आणि R3 हे दोन्ही रो सेम आहेत, इथे पण 1 2 3 आहे, इथे पण 1 2 3 आहे. जर असं असेल, जर एखाद्या डिटर्मिनंटचे दोन्ही रो किंवा 2 कॉलम जर सेम असतील, तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते. बघूया आपण याची व्हॅल्यू 0 येते का. बघा ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर काढायची असेल तर 1 घ्यायचा, पुढे 1 इंटू 3 दॅट इज 3, minus 2 into 4 into 2 into 2 that is 4, minus 2 ह्याने मल्टिप्लाय करतो आपण, 2 into 0 into 3 that is 0, minus 2 plus 3 into 0 minus 1. So हे झालं 3 minus 4 that is minus 1, minus 2 into minus plus 3 into minus 1. So minus 1 आणि मायनस मायनस झाला प्लस 2 2 झाला, 2 into 2 झाला 4 आणि -3 ही व्हॅल्यू आली 4 - 4 विच इज इक्वल टू 0. ज्यावेळेस कुठल्याही डिटर्मिनंटचे 2 रो किंवा 2 कॉलम जर आयडेंटिकल असतील, तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू नेहमी काय येते, 0 येते. म्हणजे असं जर डिटर्मिनंट असेल 1 1 1 1 1 1 and 0 5 10 असा जर डिटर्मिनंट असेल,
तर या डिटर्मिनंटची R1 आणि R2 च्या व्हॅल्यू सेम आहे. डोळे झाकून या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय लिहून टाकायची? 0 लिहून टाकायची. ही आहे आपली प्रॉपर्टी नंबर 3. तर जाऊया पुढच्या प्रॉपर्टी कडे, विच इज द प्रॉपर्टी नंबर 4. प्रॉपर्टी 4 काय बघा, इफ each element of a row or a column of a determinant is multiplied by a constant k, then the value of new determinant is k times the value of given determinant. बघा अगदी सोपी प्रॉपर्टी आहे. काय सांगता येते, आता एक डिटर्मिनंट घेतला. फॉर एक्झाम्पल आपण एक डिटर्मिनंट घेऊया 1 2 0 0 1 1 1 1 असा एक डिटर्मिनंट घेतला आपण. काय म्हणजे एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉलमला तुम्ही एखाद्या कॉन्स्टंटने, एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करताय, तर त्याच्यामध्ये काय चेंज होतो, तर त्या ज्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे ती आणि नवीन डिटर्मिनंटची व्हॅल्यू याच्यामध्ये फक्त काय फरक आहे, तर नवीन डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही जी असेल ती k टाइम्स असेल. आता हेच समजून घ्यायला आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. इथे एक डिटर्मिनंट मी लिहिलाय. तर ए ला काय केलं, समजा मी एक कॉन्स्टंट घेतला k इज इक्वल टू 2. तर याच्या समजा मी काय केलं की हा जो पहिला कॉलम आहे C1, तर या C1 कॉलमच्या सगळ्या एलिमेंटला या 2 ने मल्टिप्लाय करते आणि नवीन डिटर्मिनंट लिहिते. तर नवीन डिटर्मिनंट समजा आपण B म्हटलं आणि C1 च्या सगळ्या व्हॅल्यूला जर समजा मी 2 ने मल्टिप्लाय केलं, तर 1 इंटू 2 झाला 2, 2 इंटू 2 झाला 4 आणि 1. आणि बाकीचे जे एलिमेंट आहेत ते ॲज इट इज ठेवायचे, त्याच्यामध्ये चेंज नाही. आता त्यांचं म्हणणं आहे की जी बी ची व्हॅल्यू आहे, ती बी ची व्हॅल्यू जी असेल, बी या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू असेल ती काय असणार आहे, के टाइम्स ए. के टाइम्स ए. आता इथे के काय घेतला आपण, 2 घेतलाय, म्हणजेच बी च्या ज्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असेल ही 2 टाइम्स ए असेल. ए डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर बी ची व्हॅल्यू मिळेल. बघूया आपण चेक करून असं होतंय का. आता ए डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढणार आपण जसं डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो तसंच 1 इंटू 0 इंटू 1 दॅट इज 0 मायनस 1 मायनस 2 इंटू 2 मायनस 1 प्लस 0 इंटू 2 मायनस 0 1 इंटू मायनस 1 मायनस 2 इंटू 1 प्लस 0 विच इज इक्वल टू मायनस 1 मायनस 2 म्हणजे ही व्हॅल्यू आली मायनस 3. आता बी ची व्हॅल्यू किती आली पाहिजे, तर बी ची व्हॅल्यू 2 इंटू ए म्हणजे मायनस 3 इंटू 2 झाला मायनस 6. तर बी ची व्हॅल्यू मायनस 6च आली पाहिजे ह्या प्रॉपर्टी नुसार. बघूया आपण येते का. तर बी बघा काय येतोय, बी ची व्हॅल्यू बघा, चुकून मी 1 लिहिला, इथे 2 असेल. 2 इंटू 1 दॅट इज 2, 2 2 4 अँड 2 1 2, इथे 2 येईल. आता बी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 2 इंटू 1 इंटू 0 दॅट इज 0 मायनस 1 मायनस 2 इंटू 4 मायनस 2 प्लस 0 इंटू 4 मायनस 0 विच इज इक्वल टू मायनस 2 इंटू 4 4 minus 2 that is 2 plus 0 which is equal to minus 2 and minus 4 which is equal to minus 6. बघा ए ची व्हॅल्यू होती मायनस 3 आणि बी ची व्हॅल्यू आली आहे मायनस 6. आणि याच्यामध्ये काय फरक आहे, तर जेवढा कॉन्स्टंट आहे त्याने जर ह्या तेवढा जो कॉन्स्टंट आहे त्याने जर ए च्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय केलं तर बी ची व्हॅल्यू मिळते. म्हणजेच ए ला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं ए च्या व्हॅल्यूला तर मला बी ची व्हॅल्यू मिळते. आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की जर तुम्ही एखाद्या कॉन्स्टंटने एखाद्या डिटर्मिनंटच्या एखाद्या रोला किंवा कॉलमला जर मल्टिप्लाय केलं असेल तर येणाऱ्या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू असते ती जेवढ्या कॉन्स्टंटने तुम्ही मल्टिप्लाय केलंय तेवढ्या टाइम्स असते. टाइम्स म्हणजे त्याच्या पटीमध्ये. आता याचाच यूज तुम्ही कसा करू शकता ह्या प्रॉपर्टीचा, तर एखाद्या रो मधून किंवा एखाद्या कॉलम मधून तुम्ही एखादा कॉन्स्टंट बाहेर घेऊ शकता. म्हणजे बघा आता हा जो कॉलम C1 दिसतोय इथे, तर C1 मध्ये काय आहे 2 4 2 म्हणजे याच्यामध्ये सगळ्यामध्ये 2 कॉमन आहे. तर आपण हाच डिटर्मिनंट असाही लिहू शकतो. प्रत्येक कॉलम मधच्या प्रत्येक एलिमेंट मधून जर 2 मी कॉमन घेतला तर हा डिटर्मिनंट मला 1 2 1 2 0 1 0 1 1 असाही लिहिता येईल. म्हणजे जर एखाद्या रो मधून किंवा कॉलम मधून एखादा कॉन्स्टंट निघत असेल तर तो तुम्ही काढू शकता. ह्या प्रॉपर्टीचा असा यूज करता येईल. ठीक आहे.
तर आता जाऊया पुढच्या प्रॉपर्टीकडे, प्रॉपर्टी नंबर 5. If each element of a row or column is expressed as a sum of two numbers of a determinant can be expressed as the sum of two determinants. प्रॉपर्टी काय सांगते बघा, पहिला रो आहे आणि त्याच्यामधले जे पहिल्या रो मधले जे नंबर्स आहेत ते असे दिसत आहे बघा, a1 प्लस x1, b1 प्लस y1, c1 प्लस z1 आणि खाली आहे a2 b2 c2, a3 b3 c3. तर हाच डिटर्मिनंट तुम्ही असाही लिहू शकता की a1 b1 आणि c1 ह्या पहिल्या डिटर्मिनंट मध्ये घ्यायचे आणि x1 y1 z1 हे दुसऱ्या डिटर्मिनंट मध्ये घ्यायचे. म्हणजे थोडक्यात a1 b1 c1 हा पहिला डिटर्मिनंट आणि x1 y1 z1 हा दुसरा डिटर्मिनंट आणि जे दुसरे जे उरलेल्या दोन रोज होत्या त्या तशाच ठेवल्या, त्याच्यामध्ये जर चेंज केला नाही तर ह्या दोन डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला अशीही लिहिता येऊ शकते. अशीच ही प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी अगदी सोपी आहे, काही विशेष नाहीये त्या प्रॉपर्टी मध्ये, की जर समजा हे दोन एखाद्या डिटर्मिनंट मध्ये जर एखाद्या रो मध्ये दोन नंबरची ऍडिशन केलेली आहे तर ते दोन नंबर तुम्ही वेगळे वेगळे दोन डिटर्मिनंट मध्ये लिहू शकता आणि उरलेले दोन रोज काय करायचे तुम्हाला ऍज इट इज त्या डिटर्मिनंट मध्ये लिहून टाकायचे. ही आहे प्रॉपर्टी नंबर 5. त्याच्यानंतर एक डेफिनेशन आहे बघा, ती डेफिनेशन महत्वाची आहे. मेन डायगोनल ऑफ अ डिटर्मिनंट. आता मेन डायगोनल म्हणजे काय? डायगोनल तर बघा, समजा असं आपण एखादा डिटर्मिनंट घेतला 1 2 3 4 5 6 7 8 9 हा एक डिटर्मिनंट घेतला, तर हे जे इलेमेंट आहेत 1 5 9 यांना म्हणायचं मेन डायगोनलचे इलेमेंट. मेन डायगोनल म्हणजे काय, की जिथे AI जे म्हणजे जे नंबर्स आहेत तिथे I आणि J च्या व्हॅल्यू इक्वल असतील. म्हणजेच कसं बघा, आता हा जो इलेमेंट आहे 1 त्याला आपण म्हणतो A11, हा जो इलेमेंट आहे 5 त्याला आपण म्हणतो A2 A22 आणि 9 इलेमेंटला आपण म्हणतो A33. याच्यात रो आणि कॉलम या दोघांची जी पोझिशन आहे ती सेम आहे, रोचे आणि कॉलमचा जो नंबर आहे तो सेम आहे. असं जर असेल तर ते जे इलेमेंट्स असतात त्यांना म्हणायचं मेन डायगोनलचे इलेमेंट. म्हणजेच थोडक्यात A11 A22 A33 हे जे इलेमेंट्स आहेत यांना म्हणायचं मेन डायगोनलचे इलेमेंट्स. आता तुम्ही म्हणाल की हे मेन डायगोनलचे एलिमेंट नाही का 3 5 7? तर नाही, हे मेन डायगोनलचे एलिमेंट नाही, कारण त्याच्यातली जी रो आणि कॉलमच्या ज्या पोझिशन आहेत त्या इक्वल नाहीयेत. जर त्या इक्वल असतील म्हणजे I आणि J इक्वल असेल, A11 A22 A33 जर त्या व्हॅल्यू तिन्ही इक्वल असतील, रो आणि कॉलमच्या नंबर जर सेम असेल, रो आणि कॉलमचे जर नंबर सेम असतील, तर त्या ज्या व्हॅल्यूज असतात त्यांना तुम्ही म्हणतात मेन डायगोनल इलेमेंट्स, मेन डायगोनल ऑफ अ डिटर्मिनंट. तर नेहमी लक्षात ठेवायचं, कुठल्याही डिटर्मिनंटची जी मेन डायगोनल असते ती हीच असणार आहे बघा तुमची. ह्या कुठल्याही डिटर्मिनंटच्या ज्या मेन डायगोनल असतील ते असतील A11 A1 A22 आणि A33, हे असेल मेन डायगोनल. आता जाऊया, आपल्या दोनच प्रॉपर्टी राहिल्यात, प्रॉपर्टी 5 आणि 6. तर प्रॉपर्टी 6 काय, इफ अ कॉन्स्टंट मल्टिप्लाय of all the elements of any row is added to the corresponding element of any other row or column, then the value of new determinant is obtained, so the same as the value uh, same as that of the original determinant, and the operation r or the operation ri interchanges to ri plus k times rj does not change the value of determinant. आता ही प्रॉपर्टी जरा इथे वर्डिंग मध्ये समजून घ्यायला अवघड वाटते, पण आहे ती सोपी. बघा मी समजून सांगते. एक एक्झाम्पल घेऊया. ए डिटर्मिनंट कन्सिडर केला, समजा 1 0 2 1 2 0 and 1 1 1 असा एक डिटर्मिनंट घेतला. आता त्यांच्या म्हणण्यानुसार बघा, आपण
ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करून बघणार आहे की समजा पहिला रो घेतला मी R1. R1 मी इंटरचेंज करणार आहे, कुणाबरोबर इंटरचेंज करणार आहे, तर R1 प्लस 2 टाइम्स R2 असा चेंज करणार आहे. काय करणार आहे की मी हा जो हे आहे R1 रो, ही आहे R2 रो, R3 रो, तर मी फक्त R1 आणि R2 मध्ये चेंजेस करणार आहे. तर मी काय करणार आहे, जी R2 आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय करणार आणि येणारा आन्सर मी कुठे ऍड करणार आहे, तर R1 मध्ये चेंज ऍड करणार आहे. बघूया काय चेंज होतंय बघा. आता काय केलं मी ह्या डिटर्मिनंटला R2 चेंज केला 2 टाइम्स R2 ला समजा मी 2 ने मल्टिप्लाय केलं. 102 जे R1 आणि R3 होते त्यात चेंज नाही होणार आहे, फक्त चेंज कुणामध्ये होणार आहे, R2 मध्ये, कारण मी त्याला 2 ने मल्टिप्लाय करते. सो 1 झाला, 2 झाला, 4 आणि 0 झाला 0. आता ही R2 मी कुठे ऍड करणार आहे, R1 मध्ये ऍड करणार आहे. सो R1 चेंजेस टू R1 प्लस R2, ह्या दोघांची मी ऍडिशन करणार आहे. बघा 2 प्लस 1 झाला 3, 0 प्लस 4 झाला 4, 2 प्लस 0 झाला 2, आणि बाकीचे जे इलेमेंट्स असतील, म्हणजे कोणते इलेमेंट्स बघा, इलेमेंट 1 2 0 1 1 1, हे इलेमेंट, हे दोन्ही रोचे इलेमेंट काय केले, सेम ठेवले. म्हणजे मी ऍक्च्युली तुम्हाला समजून सांगण्यासाठी हे जे ऑपरेशन आहे ते असं स्प्लिट करून सांगितलं की काय करा, रो 2 च्या सगळ्या इलेमेंटला 2 ने मल्टिप्लाय करा आणि त्याला ऍड करा कुणामध्ये, R1 मध्ये. तर R1 मध्ये काय चेंज होईल बघा, जर मी 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 झाला, 2 प्लस 1 झाला 3, 2 इंटू 2 झाला 4, 4 प्लस 0 झाला 4, 0 इंटू 2 झाला 0, 0 प्लस 2 झाला 2. असे जर चेंज केले तर त्यांचं म्हणणं आहे की ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आणि या डिटर्मिनंटची व्हॅल्यू इक्वल येते, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. बघूया चेंज होत आहे किंवा नाही, तर ते चेक करून बघूया. तर ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येईल बघा, 1 इंटू 2 इंटू 1 झाला 2, मायनस 0 इंटू 1 झाला 0, मायनस 0 इंटू 1 इंटू 1 झाला 1, मायनस 0, प्लस 2 इंटू 1 into 1 झाला 0, 1 into 1 is 1, and minus 1 into 0 is 0. So 2 minus 0 plus 2 which is equal to 2 to 4. तर ह्या पण डिटर्मिनंटची व्हॅल्यू 4 येते का ते आपण चेक करून बघू. So 3 into 2 2 जा 2 1 जा 2, minus 0, minus 4 into 1 into 1 that is 1, minus 0, plus 2 into bracket 1 minus 2. So 3 2 is 6, minus 4 plus 2 into bracket minus 1. So 6 minus 4 minus 2 येईल, actually 1 minus 2, that is minus 1, तर इथे minus sign यायला पाहिजे होतं, and 2 minus 2 that is 0. तर बघा दोन्ही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज काय आल्यात, सेम आल्यात, 0 येणार आहेत. म्हणजे चेंज काय केला तेही बघून घ्या. तर आपण चेंज काय केला होता, जो A हा डिटर्मिनंट होता त्याच्या रो R2 ला मी 2 ने मल्टिप्लाय केलं होतं आणि ते जे इलेमेंट आहे ते मी R1 मध्ये ऍड केले होते. असं जर मी चेंज केलं तर काय होत नाही, ह्या A या डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही. हे ऑपरेशन्स आहेत सगळे, आणि हे सगळे ऑपरेशन्स आपल्याला 12th मध्ये मॅट्रिसेस चॅप्टरच्या पहिल्या एक्सरसाइज मध्ये बघायचे आहेत. आणि पूर्ण मॅट्रिसेस चॅप्टर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज वर डिपेंड आहे, त्याच्यामुळे ह्या प्रॉपर्टीज खूप महत्वाच्या आहेत. बघा की तुम्ही कुठल्याही डिटर्मिनंटच्या एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉलमला तुम्ही एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करून तो रो किंवा ती कॉलम दुसऱ्या रो मध्ये किंवा कॉलम मध्ये ऍड करू शकता. तर ही झाली तुमची प्रॉपर्टी नंबर 6, खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे. त्याच्यानंतर बघूया प्रॉपर्टी नंबर 7. सो व्हॉट इज द प्रॉपर्टी नंबर 7? ट्रायंगल प्रॉपर्टी. प्रॉपर्टी काय, ट्रायंगल प्रॉपर्टी. इफ each element of a determinant above or below the main diagonal म्हणजे ही झाली तुमची मेन डायगोनल, या मेन डायगोनलच्या
अबो और बिलो, हे झाले बिलो आणि हे झाले अबो. तर काय म्हणतात तर if each element of the determinant above or below the main diagonal is 0, then the value of determinant is equal to the product of its diagonal element. म्हणजे जर समजा एखादा कुठलाही डिटर्मिनंट मी असा घेतला 1 0 2 4 0 0 3, आता हा डिटर्मिनंट घेतला, याचे मेन डायगोनलचे एलिमेंट आहेत 1 2 आणि 3. तर तिघांचा जर मी प्रोडक्ट घेतला तर आन्सर येतं 6. तर आता ही जी मेन डायगोनल आहे याच्या खालचे जे इलेमेंट आहेत, हे जे इलेमेंट आहेत हे 0 आहेत. म्हणून म्हणून ह्या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे, तर हे जे मेन डायगोनलचे एलिमेंट आहे त्याचा प्रोडक्ट घेतला की त्याची व्हॅल्यू येते. किंवा असंच जर समजा असा डिटर्मिनंट मी घेतला असता 1 0 0 2 3 0 2 1 2, तर हा जो डिटर्मिनंट आहे याची व्हॅल्यू ही काय असेल बघा, हा आहे मेन डायगोनल, त्याच्या वरचे जे इलेमेंट आहेत हे इलेमेंट 0 आहेत. तर ह्या मेन डायगोनलची जी व्हॅल्यू असेल ती असेल 1 × 3 × 2, तर ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू येईल 6. ह्या पण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असणार आहे, 6 असणार आहे. कशामुळे, तर याचे जे अबोव द डायगोनल इलेमेंट आहे ते सगळे 0 आहे. म्हणजे अबोव द डायगोनल किंवा बिलो द डायगोनल इलेमेंट जर 0 असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही नेहमी काय असते, ते जे डिटर्मिनंट डायगोनलचे एलिमेंट आहेत त्याचा प्रोडक्ट. आता एक रिमार्क म्हटलंय, इफ ऑल द एलिमेंट्स इन अ रो और अ कॉलम ऑफ अ डिटर्मिनंट आर 0, देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0. जर सगळेच डिटर्मिनंटच्या रो आणि कॉलमचे एलिमेंट जर 0 असतील तर ऑफकोर्स त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. तर ह्या झाल्या सगळ्या प्रॉपर्टीज, 7 प्रॉपर्टीज, आणि याच्यावरच आधारित आपल्याला एक्सरसाइज 4.2 बघायचे जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. पण प्रॉपर्टी खूप महत्वाच्या आहेत, थोडेसे समजण्यासाठी अवघड आहेत, पण तुम्ही जर केअरफुली बघितलं, एक एक प्रॉपर्टी समजून घेतली आणि मी जे एक्झाम्पल समजून सांगितले असेच तुम्ही मनाने एक्झाम्पल घ्या आणि ते व्हेरीफाय करून बघा प्रॉपर्टीनुसार, तर तुम्हाला प्रॉपर्टी समजायला काहीच अवघड नाही. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.